पडले आपण आपल्या पूर्ण टीमला घेऊन या, कारण आता मैदानाच्या आतमध्ये सुपर 8 ची मॅच आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. तर लगेच तिन्ही टीम्स आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन यायचे. वैभव वैभव म्हात्रे बघा, आदर्श 11 पडले, सर्व खेळाडूंना घेऊन यायचे, लक्षात घ्या. ड्रॉ सुद्धा होईल. सापाड कुशल स्पोर्ट सापाड पिंडू पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आदर्श पडले आणि तिसऱ्या बाजूला आपण कौसा संघ पाहतोय. ज्युनियर ओमकारने जबरदस्त गोलंदाजी करत असताना ती मॅच जिंकून दिली. सुपर 8 ची मॅच आता काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. बाबूशी आपल्यासोबत जोडले जातील. तत्पूर्वी तिन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. ड्रॉ सुद्धा करणं गरजेचं आहे. ड्रॉ झाल्यानंतर लगेच टॉस सुद्धा होईल, लक्षात घ्या. एक संघाला बाय मिळेल तो पुढे सरकेल आणि दोन संघांमध्ये लगेच टॉस होईल, हे लक्षात घ्या. जर्मन नेजे संघ पहिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय, दुसरा संघ सागाव संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आणि तिसरा संघ आगासन किंवा सोनारपाडा, कारण ही सुपर 8 ची मॅच आहे, तिसरी सुपर 8 ची मॅच आहे. अनिकेत पाटीलने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली, गोलंदाजी असो बॅटिंग असो. चला तिन्ही टीमचे कॅप्टन थोडीशी घाई करा. कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाडचे कॅप्टन आलेले आहेत. सर्व खेळाडू यायचे आहेत, फक्त कॅप्टन नाहीये, लक्षात घ्या. 12चे 12 खेळाडू घेऊन तुम्हाला यायचे. फोटो सुद्धा आपला घेतला जाईल, त्यामुळे या. मैच सुधा शुरू करते, ऐकूया बाबूशाह यांचा आवाज. हाँ, निश्चित रूप से नितिन सर बहुत बहुत शुक्रिया आपका. और पहली गेंद के ऊपर देखिए बात करेंगे, स्क्वायर कट है और पॉइंट के ऊपर से देखिए खेला गया यहाँ पर से, खास करके मैंडेटरी पावर प्ले. करण बहुत बढ़िया आपका साउंड सिस्टम है, यही सेटिंग रहने दीजिए, दिन भर हाथ मत लगाइए, सिर पे गाना बजाइए. बहुत बढ़िया. देखिए मैक्स सर क्या लाजवाब आपकी कमेंट्री रही पिछली मैच में. वही गाना मैंने सुना था ना, ऐसी मौसम में जब कोई गाता है, जो मौसम माहौल बना था ना, और उस माहौल में आपने क्या खूबसूरत लाजवाब एक्सीलेंट कमेंट्री. क्योंकि मैच पे भी हमारी नजरें थी, लेकिन आपके एनर्जी के ऊपर से, इसलिए तो मैं हमेशा कहता हूँ, मैं हाय रे जवरा तेरा फैन हो गया. क्योंकि मैक्स सर माय फेवरेट कमेंटेटर्स, मैं खुलेआम इजहार करता हूँ बहुत सारी टूर्नामेंट में. क्योंकि 2013 में मैंने जब कमेंट्री की आगाज की था, पहले माइक्रोफोन पड़ा था, तो ये मैक्स सर थे. तभी एक रात मैंने पूरा सुना इनकी कमेंट्री. उसके बाद इच्छा हुआ कि ऐसे दिग्गजों के साथ अगर मौका मिल जाए तो अच्छी बात है. चलेंगे यहाँ पर. शायद नितिन कालन सर कुछ तैयारी में है. हाँ, चिट्ठी बन रही है भाई, आजकल घर पे भी ड्रॉ चलता है. जमीन जायदाद किसको कितना हिस्सा देना है लेना है, लेकिन मौका था भाई. सुबह का कैच, और कालन सर आपने बताया कि सुपर 8 का ये तीसरा मैच है और ये ट्रॉफी के लिए मुकाबला है भाई. भाई कैच छोड़े या ट्रॉफी जोड़े, ये तो आने वाला वक्त बताएगा. जाके सूर्या कुमार यादव को पूछिए भाई, जब उन्होंने कैच लिया था पूरी टूर्नामेंट में बुमराह ने कमाल की गेंदबाजी की थी मैक्स सर, लेकिन वो एक कैच का चर्चा कितना बड़ा हो गया. हिटमैन का देखिए सपना था, ये देखिए ट्रॉफी हुआ था. वाह, क्या ये ट्रॉफी छोड़ दिए. कोई बात नहीं, होता है जिंदगी में, मुश्किलें आती रहती हैं. उसके बाद देखिए एक क्रॉस द लाइन खेला पर मिड विकेट तैनात है, और जब तक इनको रोका जाता तब तक देखिए एक रन आता हुआ. कैच कौन सा खिलाड़ी यहाँ पर छोड़ा गया. और नागराज मुंडे देखिए करण बेड़ेकर से, बहुत बढ़िया ये टीम. देखिए बात करेंगे मैक्स सर, खिचू मुंडे नहीं है, अनफिट है, निल्सान नहीं है, उसके बावजूद भी जब मैं 25 तारीख को जुड़ा था, और क्या मुकाबला, 2 मैच जीते. और जहाँ पर देखिए ओमकार जो कप्तान, लीडिंग रोल बहुत बढ़िया रहा. लेकिन करण बेड़ेकर से 2 मैच में शांत थे, बड़े मैच के बड़े प्लेयर हैं, बड़े मैच के बड़े प्लेयर. जाल में ऐसा लग रहा था, पॉइंट के ऊपर से खेला गया, हवा में था गेंद. यहाँ पर समीर पाटिल थे, देखिए एक लेजेंड खिलाड़ी, और रिस्क भरा शॉट था यहाँ से. उमेश सर कहते ना, जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है. और स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 8 रन है. सीडन टीम निराश रहेंगे, 1 शॉट रन, क्या बात है. अजीम अहमदुल्ला सर देखिए बात करेंगे, क्या कमाल की अंपायरिंग है. उमेश कनी सर लीजिए, महेंद्र सर लीजिए, प्रभावित किया आपके अंपायरिंग से. कौन कहता है सिर पे रातों के कातिल आरसीसी पेट. हमारे अंपायर भी देखे क्या कातिल अदा अंपायरिंग दिखाते हुए यहाँ से.
उमेश के सर बहुत बहुत आपका स्वागत। निश्चित रूप से खुलेआम अब स्वीकार करते हो अगर गलती है तो गलती। ओ कवर के ऊपर से क्या बात है भाई, यहां से जसप्रीत बुमराह के स्टैंड पर जाता हुआ 4 रन यानी गेंदबाज को अब दिखा रहे। रन से 11 धावा यहां पर एक अच्छी शुरुआत कह सकते हैं क्योंकि भलाई यहां पर उतना तेजी से रन नहीं आया है, लेकिन 2 बैटर देखिए मैदान पर हैं और करण बेड़ेकर देखिए इनका फॉर्म में आना कहीं ना कहीं सोम से आगसन टीम के लिए बहुत जरूरी था। और नागराज मुंडे देखिए अच्छी टच में दिख रहे हैं। लेकिन वही बात करेंगे अनिकेत पाटिल से, एक होनहार खिलाड़ी हैं, युवा खिलाड़ी हैं, जोश हैं, जोशीला हैं। लेकिन टॉस की बात करेंगे तो यहाँ से सोनारपड़ा टीम देखिए टॉस जीते हैं, लेकिन चाहेंगे भाई यहाँ पर फील्डिंग के साथ साथ के पहला ब्रेक थ्रो, लेकिन कब पहला ब्रेक थ्रो मिलता है ये आने वाला वक्त समय बताएगा। तो चलिए महाकाल ग्रुप के देखिए खजिंदार कालूराम पाटिल साहब देखिए इस वक्त तशरीफ रखे हैं। क्या बात है, किंग ट्रॉफी में आपका स्वागत है। हमारे पुलिस पाटिल हमें दादा निश्चित रूप से 25 को दिखाई नहीं दिए। अच्छा फाइनल डे निश्चित रूप से हमेशा विशाल दादा आपके साथ हैं। केतन दादा लीजिए, अमित दादा लीजिए, सुरेश मुंडे साहब देखिए बात करेंगे। आगासन हमारे महागुरु कहाँ गए भाई, नितिन काड़न सर। हाँ क्योंकि हमारे रायगढ़ पे एमडी गड़गे सर और डंबोली में आओ तो हमारे नितिन काड़न सर अच्छी मेहमानों की जानकारी देते हैं और इसलिए खास उन्हें स्पेशल डे फर्स्ट डे लीजिए, लास्ट डे लीजिए या पूरी टूर्नामेंट में लीजिए। बहुत बढ़िया नितिन सर, आपने अपनी मेहनत से बहुत सारी टूर्नामेंट को आप कवर कर रहे हो, अच्छी बात है, मेहनत करते रहिए। स्कोर की बात करेंगे हाँ निश्चित रूप से नितिन सर जो पहला टॉप 4 में 2 टीम पहुंचे हैं उन्हें नीलजे और सागांव टीम देखिए 12 बजे तक आपको पूरी टीम लेकर रिपोर्टिंग करना होगा क्योंकि देखिए सेमीफाइनल का ड्रॉ किया जाएगा। हम बता नहीं सकते वहाँ किसका मैच पहला लगेगा, तो इस हिसाब से पूरी टीम आपको लेकर आना होगा। और एक मैसेज देखिए यहाँ से बात करेंगे, जो अगला मैच जो अभी ड्रॉ होगा 3 टीम के बीच में और उनके बीच में मैच एक होगा, खास करके एक टीम देखिए आगे निकल जाएगा सुपर 8 के लिए और बाकी 2 टीमों के बीच में मैच रहेगा, उससे जो टीम मैच जीतेगा इसके बाद और एक 2 मैच देखिए रहेगा क्वालिफाई के लिए। देखिए बात करेंगे अभी तक देखिए बात करेंगे 2 टीमें टॉप 4 में पहुंचे हैं, बहुत बढ़िया। आज 7 मैच कवर करना है लगभग और जैसे ओवर की कंप्लीट होगी ना मैं नितिन काड़न सर की तरफ जाऊंगा, एक बार वो अच्छी तरह से आपको पूरी जानकारी देंगे कि आज का शेड्यूल किस तरह से यहाँ पर आगे पहुंचेगा। टीम का स्कोर देखिए 17 तक पहुंचे हैं। नितिन सर कहते ना दुनिया का असूल है जब तक तेरा काम है तब तक तेरा नाम है वरना दूर से सलाम है। आपने बताया कि वाकलन लीजिए, वाड़ेगढ़ टीम लीजिए, ओढ़ोली टीम लीजिए, देखिए जैसी टूर्नामेंट से बाहर हुए अब चर्चा देखिए कहाँ से होती हुई, यहाँ से काउ कर्नर को जोनते वहाँ पर फील्डर सही वहाँ पर अनिकेत है, एफर्ट बहुत बढ़िया रहा, यहाँ से उछाल लगाए लेकिन से रोहित शर्मा कक्ष से देखिए हम देख सकते हैं। और ग्राउंड देखिए हमारे दर्शक है, जितनी भी तारीफ किया जाए नितिन सर देखिए यहाँ पर डंबोली क्रिकेट की यही खासियत है, डे मुकाबला रहता है लेकिन टीम के साथ जुड़ना पसंद करते हैं, टीम को सपोर्ट करना पसंद करते हैं, एनर्जी देना पसंद करते हैं। इस अंदर आता हुआ गेंद देखिए। और किंग्स ट्रॉफी की भी खासियत है, बहुत सारी टूर्नामेंट देखिए हम देखते हैं जब जब मैं डंबोली में आता हूं कि दर्शकों के लिए स्पेशल इंतजाम रहता है, डगआउट कुर्सियां देखिए बैठकर इत्मीनान से मैच देखिए, चर्चा होता है भाई, चर्चा होता है। और स्कोर की बात करेंगे 19 रन, बड़ी मैच है यहाँ पर दोनों टीम के लिए।
ओ ऊंचाई ली है लेकिन इसका लंबाई लेकर जा पाएगा यहाँ पर फील्डर्स हैं गेंद के नीचे। ओ बढ़िया कैच, कमाल का कैच। मुश्किल लग रहा था एक समय सूर्या का यहाँ पर गिरने था, लेकिन उसके बावजूद भी देखिए आकर जहां लॉन्ग ऑन से आकर देखिए लगभग बात करेंगे लॉन्ग ऑफ पर कैच लिया पर, और इस तरह से कैच लेना पड़ेगा। और आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे तो यहाँ से करण नागराज मुंडे। देखिए करण बेड़ेकर अभी भी मैदान पर है, ये अच्छा मैसेज है, लेकिन नागराज मुंडे अच्छे टच में दिखाई दे रहे थे। 19 पर पहला विकेट है, सुनारपड़ा टीम को तलाश था पहली सफलता की। चलिए यहाँ पर तीनों कप्तान देखिए आपको जोड़ना होगा, और जैसे बात करेंगे यहाँ पर से 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे 19 रन 19 धावा, और जहां पर देखिए 1 विकेट गंवाए हैं। नितिन सर कहते हैं ना, लोग कहते हैं अक्सर खेल से बड़ा कोई खिलाड़ी नहीं होता है। उमेश किनी सर जब बात आती है देखिए महेंद्र सिंह धोनी स्टान देख सकते हो, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या देखिए, फिर कहीं ना कहीं भाई अगर ऐसे खिलाड़ी हो फिर खेल से बड़ा हम कह सकते हैं। बहुत बढ़िया युवराज सिंह स्टैंड देखिए हम देख सकते हैं, और कटआउट देखिए हम देख सकते हैं। तर जर्मन निर्जे आणि सागाव संघ आपल्यासाठी महत्त्वाची सूचना, आपल्याला 12 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे। यानंतर ड्रॉ होईल, ड्रॉ झाल्यानंतर एक 2 टीमची मॅच होईल, मतलब त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल होईल, लक्षात घ्या, आणि त्यानंतर सुपर 8 ची मॅच होईल। नहीं नितिन सर ये तो तय है, इसके बाद 2 मैच होगा और उसके बाद सेमीफाइनल। तो चलिए यहां से टोटल की बात करेंगे। 19 रन बनाए हैं। गेंदबाज फिर से एक बार तैयार। सुपर स्पोर्ट देखिए यहां पर से लाइव टेलीकास्ट जिनके माध्यम से आपको दिखाया जा रहे हैं, दीपेश दादा मुंडे और पूरी टीम देखिए इनकी, और वहीं देखिए ओमसाई आगसन टीम है। अनिकेत फिर से आए यहाँ पर, बैकफुट से देखिए पंच। आज करण बेड़ेकर थोड़ी सी लय में दिख रहे हैं यहाँ से भाई। डगआउट देखिए थोड़ा सा शांत है, वो चाहते हैं कि करण बेड़ेकर जितनी स्ट्राइक पर रहे तो ना रन रेट को देखिए आगे पहुंचाया जाए। मंजिल उन्हीं को मिलती है भाई जिनके सपनों में जान होती है। सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। अब डगआउट से कितनी भी शोर शराबा कीजिए, लेकिन इस मैदान के अंदर जो उड़ान रहेगी ना, उससे सब कुछ बनेगा। नहीं होता है भाई यहाँ से वाइट का इशारा देखिए, क्योंकि जो टीम के खिलाड़ी रहते हैं ना भाई, पूरी एनर्जी उनकी भी लगी रहती है, पूरी नजरें। समीर पाटिल देखिए हम देख सकते हैं कि लेजेंड खिलाड़ी कई युवा खिलाड़ी के साथ है इस मैच में देखिए, और इस टूर्नामेंट में देखिए टॉप 4 में जाने के इनकी इतिहास रिकॉर्ड पिछला साल क्या ये सपना इस बार फिर से एक बार बनेगा, या सपना सपना बनकर रह जाएगा। क्योंकि ओमसाई आगासिन टीम भी देखिए बात करेंगे ना, जिस तरह से 2 मैच जीता है पिछला, और इसके बाद देखिए उन्हें पाए मिला चिट्ठी से। अब ओ ये चलिए कलाई के सारे ताकत लगाए यहां से, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। पास नहीं शायद मैच बॉल आता हुआ यहाँ से देखिए डगआउट कितने खुश होते हुए यहाँ पर जानते हैं कि मैच बॉल, और विराज मुंडे के बल्ले से छक्का निकला यहाँ पर। कहते ना फूल खिलकर भी उदास है समंदर को आज है पानी की प्यास है, और ओमसाई आगासन टीम सोच रहे हैं कि आज हमारे लिए मैच बहुत खास है, क्योंकि कुछ खिलाड़ी के साथ नितिन सर ये टीम उतरे हैं। और समीर पाटिल देखिए जो पिछले साल इन्होंने टॉप 4 में, और जड़ में रखते हुए यहाँ से गेंद अजीम अब्दुल्ला सर देखिए, महेंद्र सर, उमेश केनी सर, बहुत बढ़िया अंपायरिंग देखिए।
लाजवाब साफ सुथरा डिसीजन। टीम का स्कोर देखिए 27 है। अगस्तन टीम देखिए यहाँ पर संघर्ष कर रहा है, लेकिन से करण भेड़ेकर और विराज मुंडे और फिर से एक बार देखिए सीधा खेलना चाहते थे, पल्ला घुमा यहाँ पर से। लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर तैनात है, हल्की सी दिखेगी ना, हाथों से उछला और करण भेड़ेकर देखिए, आज करण भेड़ेकर का बॉडी लैंग्वेज देखिए बता रहा है भाई, यहाँ से एकदम खुद को सुरक्षित मान रहे हैं। एक बड़ा इनिंग की तरफ इनका सोच अब मुझे लग रहा है बड़ा है, और विराज मुंडे को यहाँ पर मौका दे रहे हैं कि आपके पल्ले से अगर छक्का आया है, लीजिए भाई आप थोड़ा इंतजार का मजा, उसके बाद जो अंतिम 12 गेंद रहेगा। ओ अनिकेत पाटिल देखिए यहाँ से क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं भाई, छोटी रनअप के साथ आते हैं, आखिरी समय में शोल्डर रखे, ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा। थोड़ी सी चूक हुआ यहाँ पर, सिंगल को डबल में कन्वर्ट किया यहाँ से। तर लगेच आपण धन्यवाद टीजे, आपण लगेच 3 संघामध्ये ड्रॉ करणार आहोत। आदर्श 11 पडले, कौसा आणि कुशल स्पोर्ट सापाड या 3 संघामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत। केतन मात्रे यांना विनंती असेल आपण या, आमचे या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत, आपल्या शुभ हस्ते आपण ड्रॉ सुद्धा करणार आहोत आणि त्यानंतर लगेच टॉस होईल। पोलीस पाटील अमित पाटील सुद्धा उपस्थित आहेत। हरिचंद्र ठाकूर या सोनारपाड्याचे आपल्या शुभ हस्ते ड्रॉ होईल। नितिन सर बात करेंगे स्कोर की, थोड़ी सी जानकारी दे देता हूं। 31 पर 1 विकेट, 3 ओवर का खेल कंप्लीट वाइज। ओवर टू नितिन सर। एकाला बाय मिळेल आणि नंतर 2 ज्या टीम्स जातील लगेच टॉस होईल। याच्यानंतरची ती मॅचेस आणि त्यानंतर विशालने आम्हाला सांगितलं की सेमी फायनल आहे, त्यामुळे सागाव आणि विजय संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे लवकरात लवकर। ड्रॉ होईल, त्यानंतर लगेच टॉस सुद्धा होईल, लक्षात घ्या। कौसा, पडले आणि सापाड। ड्रॉच्या माध्यमात एक संघ पुढे सरकेल, सापाड संघ ब्लँक आहे। मला वाटतं आदर्श 11 पडले संघाला बाय मिळाली आहे बघा। मयूर ठाकूर यांचे हात वरती गेलेत, लक फॅक्टर ऑन आहे आणि मयूर लकी मॅन आहेत। टॉस करून घ्या सापाड आणि कौसा, लगेच टॉस होईल। विशाल मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। 5 ओव्हरचीच मॅच असेल। विशाल मात्रे या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक लक्ष्मण मुंडे यांना विनंती होतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल। लक्ष्मण मुंडे साहेब अगस्तन यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। सापाड विरुद्ध कौसा 5 ओव्हरची मॅच असेल। आदर्श 11 पडले संघाला बाय मिळाले, त्यामुळे तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये सुपर 8 ची एक मॅच सुरू आहे। काटा असा कॉल केला आणि सापाड संघ टॉस विन आहे। निर्णयाची अंमलबजावणी लगेच करा प्लीज। ओटू बाबूशाह। चलिए बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर जैसे लकी ड्रॉ देखिए चिट्ठी मिला, कहते हैं ना किस्मत कनेक्शन इस यहाँ पर है। 3 कप्तान आए थे, हर कप्तान सोच रहे थे कि चिट्ठी मुझे मिले। और करण भेड़ेकर के सामने देखे तेज तरार और उछाल भी था यहाँ पर, एकदम देखिए लेन गेंद था, लेकिन से बहुत बढ़िया कंधों का इस्तेमाल था यहाँ से। लाजवाब देखिए यहाँ से खाड़ी टीम के खिलाफ देखिए बात करेंगे, 3 सफलता लिए थे। खाड़ी टीम को भी इस टूर्नामेंट से बाहर करना है इस गेंदबाज का, बहुत बड़ा रोल मॉडल देखिए यहाँ से। नितिन सर मुझे लगता है सोहेल तनवीर जो पाकिस्तान के गेंदबाज थे ना, इस एक्शन से गेंदबाजी करते थे, लेफ्ट हैंड गेंदबाज। और ये चलिए भाई बहुत बड़ी गलती यहाँ से हो रही है, लेने का देना पड़ जाएगा भाई यहाँ से। कितना रन भाग कर लिए, कितना भाग कर लिए यहाँ से। 2 रन शायद है, तीसरे के लिए सोच रहे थे लेकिन जोखिम नहीं लिया यहाँ से। मुझे लगता है अंपायर इशारा किया, बाय है अंपायर है। हाँ 22 रन देखिए यहाँ से। अब्दुल्ला सर ने भी निश्चित रूप से इशारा किए, नहीं जो डाउटफुल रहता है ना उसे क्लियर कर लेना बेहतर होता है। स्कोर देखिए 33 तक पहुंचा है। रोहित शर्मा स्टैंड देखिए हम देख सकते हैं, बहुत इत्मीनान से मुकाबला देख रहे हैं। और एक देखिए रोहित है हमारे देश के देखिए अच्छे दोस्त है, एंजॉय ले रहे हैं। ओ करण भेड़ेकर रहा, बड़ा विकेट यहां से हो सकता है। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पे देखिए बढ़िया कैच लेते हो यहाँ पर। और नितिन सर आपने जिक्र किया था यहाँ से कि ये गेंदबाज ने खाड़ी टीम के लिए मुश्किल बनाया था, और कैच किसके हाथों में गया है भाई, जो शुरुआत से गेंदबाज से लेता है हफ्ता, और उसका नाम है दत्ता, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले का स्पेशलिस्ट बल्लेबाज है। और बड़ा विकेट देखे करण भेड़ेकर, उम्मीद था आज बड़ा इनिंग खेल कर जाएंगे, लेकिन बड़े मैच में फिर से निराश किया। लेकिन लीडिंग रोल इस टूर्नामेंट में जो ओमकार ने दिखाए हैं,
कप्तान के साथ साथ। और उससे पहले देखिए मुझे लग रहा है जख्मी शेर विनायक मुंडे शायद मैदान पर उतर चुके हैं, क्योंकि बात करेंगे ना जो 2 मैच जीते थे ना, विनायक मुंडे ने भी डेट ओवर में अच्छे अच्छे गेंदबाज को किए थे ठंडे, लेकिन आज देखते हैं इनका दिन इनका वक्त क्या कोच है। नाही बाबूशाह, या स्पर्धेचा आपण जर विचार केला किंग ट्रॉफीचा, तर सर्वाधिक धावा सुद्धा गावदेवी सोनारपाडा संघाने कुठल्या आहेत, 84 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या आहेत. त्यामुळे त्या टीम समोर तुम्हाला एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल, कारण सुपर 8ची मॅच आहे, जिंकला तर सुपर 4 मध्ये पोचाल. कारण अनिकेत भन्नाट फॉर्म मध्ये, समीर पाटील चांगली बॅटिंग करतायत, दत्ता ठाकूर आहेत, त्यामुळे बॅटिंग लाईनअप या टीमकडे चांगले आहे. सिद्धेश पाटील आहेत आणि उत्कर्ष ठाकूरचं मी खरंच कौतुक करेल बाबूशाह, काय गोलंदाजी केली त्यांनी किंग ट्रॉफी मध्ये. नहीं बिल्कुल नितिन सर, यही तो कहता हूँ, इसकी मोहब्बत में सिर्फ धोखा मिलता है, ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है. आयुष टंबोली की देखिए बात करेंगे, तालुका आप लीजिए, ओपन लीजिए, हमारे खुद डीजे ब्रावो देखिए, जहाँ जागृति 11 के नाम से देखिए ओपन की टीम है, तो ये आपके लिए एक अच्छा प्लेटफॉर्म सेट हो सकता है. जब बड़ी स्टेज में अगर अच्छी गेंदबाजी करते हो, वाइड तो दिया गया अंपायर की तरफ से, लेकिन अंपायर को चैलेंज किए यहां से. दोनों टीम को देखिए बात करेंगे, 2-2 रिवो रहेगा निश्चित रूप से. देखते हैं तीसरा अंपायर का डिसीजन क्या आता है. नितिन सर बात करेंगे ना, हिटमैन देखिए बात करेंगे रोहित मात्रे देसाई, उन्होंने कहा बहुत बढ़िया मैच चल रहा है और बहुत बढ़िया कमेंट्री. देखिए ये किंग ट्रॉफी है भाई, बॉस देखिए यहाँ से. नाही बाबूशाह, बेस्ट बॅट्समन साठी एलईडी टीव्ही आहे, म्हणजे 2 रिमोट त्या टीव्हीला दिले, म्हणजे याच्यावर तुम्ही अंदाजा लावू शकता की टीव्ही किती भारी. आणि बेस्ट बॉलरला सुद्धा टीव्ही आहे, आणि मालिकावीरसाठी तर बाईकच आहे. काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून ती बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आपण या स्पर्धेत बनवले. मागच्या वर्षी विशाल म्हात्रे आणि वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरकर टीमच्या माध्यमातून 12व्या खेळाडूसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून कूलर सुद्धा ठेवण्यात आले होते. नहीं मैंने यही बात बताया भाई, ये किंग ट्रॉफी है बॉस, बहुत कुछ यहाँ पर है. जहाँ रबर बॉल में देखिए कम हम बाइक देखते हैं, नितिन सर यहाँ रबर बॉल में भी बाइक है. और अंपायर कॉल यहाँ से रहा जो था, अंपायर कॉल मैदान के अंदर, अरे वो अनसक्सेसफुल रहा यहाँ से, तो वाइड यहाँ पर आता हुआ यहाँ से. कहती ना जितना खूबसूरत लगता है ना नितिन सर करवा चौथ का चांद, और उतना खूबसूरत किंग्स ट्रॉफी. ये तो अभी तो माहौल बना है भाई यहाँ से, दोपहर के बाद देखिए वो नजारा दूर से. जब टीम देखिए यहाँ से 2 टीम को आज ओ आवाज थी, हल्की सी आवाज थी देखिए यहाँ से. विनायक मुंडे को देखिए यहाँ से गेंदबाज ने किया ठंडे. क्या कल खाड़ी टीम के सामने जो इतिहास उन्होंने रचा था, और क्या टर्निंग पॉइंट यहाँ से ऊपर हो सकता है. 34-3 बड़ी मैच में बड़ा जाल फेंका यहाँ पर समीर पाटिल कप्तान. नितिन सर अच्छी आपने अपडेट दी, कल खाड़ी टीम के सामने जो मुश्किल बनाए थे, इसलिए देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज का ना हमेशा बोलबाला रहता है. चाहे आईपीएल लीजिए, चाहे टेनिस क्रिकेट में कोई लीग लीजिए, इनकी बोली कीमत बहुत बड़ी रहती है. नाही, खास करून समीर पाटीलचं आपण कौतुक करूया, कारण की या टीमचे जे अनुभवी खेळाडू आहेत आणि ते सातत्याने उत्कर्ष ठाकूरला मार्गदर्शन देत आहेत. तुला एक्झॅक्टली कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे बाबूशाह. नहीं मैं पहले ही बताया ना कि समीर पाटिल ने जाल फेंका है, और ये छोटा गेंद था यहाँ से. कहती ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, और बैटर देखिए छोटा गेंद देखकर दीवाना हो गया. जरूरी था यहाँ पर एक बड़ा हिट का. कहती ना जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम. और देखते हैं मुलाकात कितना रहती है. कप्तान अच्छे बल्लेबाजी की थी पिछली 2 मैच में, लेकिन अपने आप को पीछे रखा. और मोनिश मुंडे को देखिए जैसे मैदान पर उतारा, लेन थोड़ा सा खराब था नितिन सर. इतनी छोटी गेंद आप डाल नहीं सकते हो. क्रिकेट की भाषा में आप बैल मुझे मार रहे हैं. और गेंदबाज तैयार यहाँ से फिर से आगे रखा इस बार, जैसे लेन को देखिए गुल्डेंस में रखा यहाँ पर. और यहाँ पर वेरी गुड कैच है. कहती है ना मंजिल के आगे ना राहत के पीछे. अरे बड़े बड़े बादशाह सर झुकाते हैं,
क्रिकेट के आगे यहां से, और जैसे लेन को आगे रखा मोनिस का विकेट गिरता हुआ। 4 ओवर का खेल कंप्लीट है और टीम का स्कोर देखिए 40 पर 4। स्पीड ऑफ वाई फील्ड खोला रखिए और बैटर भागकर चाहिए। 40 पर 4 बनाए हैं, लेकिन चलते हैं डीजे के पास, अंतिम चेक इन के लिए फिर से जुड़ेंगे। कर लेंगे यहाँ पर देखिए 40 पर 4। और जिक्र हमने किया था भाई, ना मंजिल के आगे ना राहत के पीछे में अक्सर बड़े बड़े बादशाह, बड़े बड़े खिलाड़ी सर झुकाते हैं क्रिकेट के आगे, और इससे बढ़कर कुछ हो नहीं सकता है। 6 गेंद बचाए भाई। नाव में बैठकर जाल फेंकना बड़ा आसान होता है, कभी तो समंदर में उतर कर देखिए भाई, चाहे मैदान के बाहर हर चीज बोलना करना। ओ अंतिम ओवर स्ट्रेट खेले हैं, ड्राइव किया है फील्डर से, यहाँ पर एफर्ट देखिए कितना लाजवाब रहा। यहां से कहते हैं ना, कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा। बहुत बढ़िया देखिए, अच्छा फील्डिंग से श्रावण थे देखिए, यहां से बात करेंगे। युवा चेहरा बहुत कुछ इस टीम में दिखाई देते हुए। स्कोर देखिए 42 तक पहुंचा है और गेंदबाज फिर से एक बार तैयार। छोटी रनअप के साथ फ्लाइट दिया था, आमंत्रण दिया था, यहां से रूम नहीं देना चाहते हैं, फुल लेन रखा था। यहां से अक्सर लगता है फुल लेन को छक्का लगाना आसान रहता है, लेकिन फुल लेन को तभी मैक्स सर आप छक्का लगा सकते हो, हल्की से बल्ले को बैकफुट पर लेना होता है, फिर वो जो भावेश सर बोलते हैं ना विंगरी शॉट, वहां से पिकअप आपको देना पड़ता है। तो वो सीखने वाली बहुत चीज है कि कमेंटेटर विंगरी शॉट क्यों बोले, यहाँ पे हेलीकॉप्टर क्यों बोला जाता है। निल्सन जगह बनानी पड़ती है उसके लिए। महेंद्र सिंह धोनी ने कहा था, उनका स्टैंड देखिए कि हेलीकॉप्टर समंदर से उड़ता नहीं और समंदर में उतरता नहीं, उसके लिए सही स्थान होना चाहिए। तो आपको जगह बनाना होता है, स्थान बनाना पड़ता है, फिर उड़ा सकते हो। 44 देखिए 44 पर 4 रन, क्योंकि जब नया खिलाड़ी आते हैं ना मैक्सर, इनके पास अनुभव एक्सपीरियंस की बहुत कमी रहती है, और खास मैदान के अंदर कुछ कप्तान जिक्र करता है, लीड देता है, और कमेंट्री बॉक्स से देखिए जो हमें अनुभव मिला है हम उसका इस्तेमाल करते हैं। ओ ये चलिए, इस बार कवर के ऊपर से खेला गया है, एक्स्ट्रा कवर तैनात था यहाँ पर से, कैच आता हुआ देखिए अंतिम ओवर यहाँ पर, जहां पर रन की जरूरत थी, लेकिन वहां पर एक शानदार कैच है दीपेश से देखिए, यहां से लेते हुए कैच है और 5वां विकेट गिरता हुआ। मैक्स सर मुझे समझ में नहीं आया, ओमकार पिछली जो 2 मैच खेले थे ना, उस दिन मैं यहाँ पर मौजूद था, दोनों मैच के मैन ऑफ द मैच थे, बैटिंग और गेंद से रन जोड़े थे। लेकिन आज देखिए वो बंदा अभी तक एक गेंद नहीं खेला, इतना नीचे बल्लेबाजी के लिए क्यों उतरा भाई। सपाटी टीम देखिए फील्डिंग चुने हैं और 44 पर देखिए 5 विकेट है। राहुल मुंडे देखिए यहाँ पर आए हैं और ओमकार देखिए नॉन स्ट्राइक पर देखिए रह गए भाई। यहां से बात ही छिड़े थे कि अंतिम अभी 3 गेंद शेष हैं, वो क्या गेंदबाजी होता हुआ देखिए, यहां से सिरधर देखिए मात्रे छोटी रनअप के साथ गेंदबाजी कर रहे हैं। अब ओमकार देखिए स्ट्राइक पर आते हुए, भाई कोका कोला जब मार्केट में आया था ना मैक्स सर, पहली साल केवल 25 बोतल बेचा था और उसके बाद मार्केट जाम किया था, लेकिन ओमकार पहले 2 मैच मैन ऑफ द मैच होने के बाद अभी 2 गेंद के लिए स्ट्राइक पर है। शायद आज इनकी सोच था कि थोड़ा मैं नीचे रहूं, अच्छा फिनिश करूं, जो बाकी के खिलाड़ी को मौका दिया गया था वो मौके पर खड़े नहीं उतरे भाई। यहां से स्कोर देखिए 46 तक पहुंचा है, और फिर भी देखिए अगर एक बड़ा हिट अंतिम गेंद में आ जाती है ना,
एक 50 के आसपास पहुंच जाते हैं। एक अंडर प्रेशर मैच है, सुपर 8 का है। नहीं वहां तक तो नहीं पहुंच पाए, लेकिन अच्छी गेंदबाजी कहूंगा पर अंतिम 2 ओवर में कमाल की गेंदबाजी रही यहां से। और काव देवी सोनारपड़ा टीम ने अच्छी तरह से कमबैक दिखाए और निराश किए यहां से ओमसाई आगसन टीम। अब निर्भर करेगा गेंदबाजी के ऊपर। स्कोर की बात करेंगे 47 बनाए हैं और जीत के लिए देखिए 48 रनों की जरूरत है। कमेंट्री बॉक्स में देखिए नितिन कालन सर फिर से एक बार जुड़ रहे हैं और देखते हैं 48 का टारगेट कितना कठिन रहेगा, कितना आसान रहेगा। और सफल टीम देखिए बात करेंगे टॉस जीतने के साथ फील्डिंग चुने। नक्कीच बाबूशा पुढच्या मॅच मध्ये सुद्धा कौसा संघाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या। कौसा टीम आपली बॅटिंग आहे, कारण सापाड संघाने नाणेफेकी जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। धन्यवाद बाबूशा, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकले या स्पर्धेमध्ये। या मॅच मध्ये आपण धावसंख्या आपण पाहिली तर 47 वरती 5 विकेट गेले आगासनचे। श्रीधर म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली, स्ट्रॉंग, आणि खास करून फिल्डिंग आपण पाहिलं तर एक डीप एस्टकवरला झेल आपण पाहिला। विवेक पाटीलचं मी कौतुक करेल, विवेक पाटीलने जबरदस्त कार्बन कमाल कॅच तिथे पकडली। स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय 47 वरती 5 विकेट। उत्कर्ष ठाकूर 1 षटक 7 धावा 3 विकेट, श्रीधर म्हात्रे 1 षटक 7 धावा 1 विकेट, समीर पाटील 1 षटक 8 धावा 1 विकेट आणि अनिकेत पाटील 2 षटक 23 धावा, एकही विकेट अनिकेतला मिळाली नाहीये या मॅच मध्ये। मात्र विवेक पाटीलने जबरदस्त कार्बन कमाल कॅच पकडली। बॅटिंग आपण पाहिलं तर करण बेडेकरने 10 चेंडूचा खेळ केला, 14 केल्या। नागराज मुंडेने 6 चेंडूचा खेळ केला, त्यांनी 6 धावा केल्या। विराज मुंडेने 8 चेंडूचा खेळ केला, तो 14 वरती बाद झाला। विनायक मुंडे 0 वरती बाद। मोनिशने 2 चेंडूचा खेळ केला, 6 त्यांनी केल्या। ओमकार पाटीलने 1 बॉल 1 आणि राहुल मुंडे 2 बॉल 2, 47 वरती 5 विकेट। पुढची मॅच कौसा गाव आणि सापाड। सापाडने टॉस जिंकलाय, ते गोलंदाजी करणार आहेत, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल कौसा गावला। पडले संघाला ऑलरेडी पडले संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय। मात्र कौसा गाव आणि सापाडच्या मॅच नंतर सेमीफायनलची मॅच होईल, त्यामुळे निजे सागाव आपण रिपोर्टिंग करा। अनिकेत पाटील 2 षटक 23 धावा, समीर पाटील 1 षटक 8 धावा 1 विकेट समीर पाटीलला मिळाली। उत्कर्षचं मी कौतुक करेल, खाडीच्या विरुद्ध त्याने 3 विकेट आणि याही मॅच मध्ये त्याने 3 विकेट घेतल्यात। श्रीधर म्हात्रेचे 1 षटक 7 धावा, श्रीधरने सुद्धा कालही खाडीच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली, आजही श्रीधर म्हात्रेने 1 षटक 7 धावा 1 विकेट तुम्हाला पाहायला मिळाली आहे। पुढच्या मॅच मध्ये सापाड टीम टॉस वीर आहे, गोलंदाजी करायचा निर्णय। जेपी पॅनलचे आमचे सर्व पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत। महेंद्र भवर सरांना तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम महारळ। अजीम अब्दुल्ले सरांना तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम भिवंडी। आणि त्यानंतर उमेश केने सरांना तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम निंबिवली। असे 3 पंच जेपी पॅनलचे तुम्हाला पाहायला मिळतात। आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे। सोनारपाडाने या मॅच मध्ये टॉस जिंकला होता। श्रावण ठाकूर जे कॅप्टन आहेत गावदेवी सोनारपाडा टीम, समीर पाटील यांचा संघ, आणि धावा केल्या 47-48 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये। सुपर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे। महेंद्र सिंग धोनी स्टँड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे आमचे लाडके प्रेक्षक पाहायला मिळतात। त्या लाडक्या प्रेक्षकांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। रोहित शर्मा कक्ष सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय, तिथे आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत। महेंद्र सिंग धोनी कक्ष तुम्ही पाहताय, तिथेही काही प्रेक्षक आहेत। जसमिन बुमराह स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षक पाहायला मिळत आहेत। आमचे कौसागावचे सचिन सीताराम पाटील आपण आला असेल तर या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत। नेहमीच केतन म्हात्रेवरती भरपूर पावशी लावतात ते। 47 झालेत, 48 टू विन, 5 विकेट गेलेत, लक्षात घ्या। विकेट टॉसला भरपूर महत्व आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। मच्छिंद्र सर जागृती स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅप सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। समीर पाटील आणि अनिकेत पाटील। किंग ट्रॉफीचा जर तुम्ही विचार केला तर 2 वेळा ही ट्रॉफी गावदेवी सोनारपाडा टीमने उचललेली आहे। त्यावेळी मला आठवते अमोल पाटील पहिल्यांदा मालिकावीरचे मानकरी होते, दत्ता ठाकूर मालिकावीरचे मानकरी होते। निजे संघ ज्यावेळी टॉप 4 मध्ये आला होता, मला आठवतं ती आय थिंक स्पर्धा प्रीमियर कॉलनीवर झाली होती किंग ट्रॉफी, तेव्हा नितेश पाटील मालिकावीर होते। त्यानंतर याच क्रीडांगणामध्ये सूरज दुधकर वसार संघाचा आहे, ज्याला बाईक मिळाली होती। सूरज फौजदार खार्डीचा आहे, त्यालाही बाईक मिळाली या स्पर्धेमध्ये। आणि
ज्ञानेश्वर जोशी जुनी डोंबिवलीचा आहे, त्यालाही बाईक या स्पर्धेमध्ये मिळाले नाही. तर बघायचं या वर्षी या मालिकावीर बाईकचा मानकरी कोण ठरेल याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी मिळेल. एका विकेटला 3 पॉईंट्स असतील, लक्षात घ्या. टॉप 4 मध्येच या मालिकावीरचा विचार केला जाईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक. आणि मागच्या वर्षीचा मी उल्लेख केला, ऋषीला मागच्या वर्षी कूलर मिळाली होती, ज्यावेळी ऋषी 12वा खेळाडू होते सोनारपाड्याचे. आणि याही वर्षी काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, अजूनही आम्हाला काही माहिती नाहीये. पण विशाल मात्रे त्यामुळे नेहमीच ते काहीतरी वेगळं करतात. त्यामुळे 12व्या खेळाडूलाही भरपूर महत्त्व आहे किंग ट्रॉफीमध्ये. बरेचसे खेळाडू 12व्या खेळाडू राहायला थोडेसे लाजतात, मात्र 12व्या खेळाडूला ज्यावेळी कूलर मिळते त्याचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे बघा पुढच्या मॅचमध्ये आदर्श पडले संघ सुपर 8 म्हणजे त्यामुळे मयूर ठाकूर 12वा खेळाडू जो असतो त्यालाही सुपर 4 मध्ये जर संघ पोहोचला तर फायदा होईल मला असं वाटतंय किंग ट्रॉफीमध्ये. ऑलरेडी 2 संघ पोहोचलेत, सागाव आणि निजे. यातून एक संघ पोहोचेल. पडले ऑलरेडी सुपर 8 मध्ये, त्यांना वेट करायचंय. कौसा आणि सापाडमध्ये जी पुढची मॅच आहे मयूर ठाकूरलाही माहिती आहे. प्रत्येक मॅच टेनिस क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. सामन्याला सुरुवात होते. विराज मुंडे येतात पहिलं षटक घेऊन. 48चं संरक्षण करायचे. अनिकेत पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक करण बीट झालेत. पुन्हा आले त्यात फाईन लेगवरनं. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. बाईकच्या स्वरूपात खातं उघडलं तर ते गावदेवी सोनारपाडा या संघाचं. गावदेवीचा आशीर्वाद नेहमीच सोनारपाडा टीमच्या पाठीशी राहिलेला आहे. 22 ने त्यांनी सुरुवात केली आहे. दत्ता ठाकूरला माहिती आहे, कालचं जर तुम्ही सामना पाहिला असेल सोनारपाडा आणि खार्डी, दत्ता ठाकूरने एक्झिट काय केलं तर सौरभ मात्रेला त्याने टार्गेट केलं. आणि त्याचा फायदा काय झाला सोनारपाडा टीमला, तर सौरभ मात्रेने त्या मॅचमध्ये 2 षटकं टाकली नाही. ते महत्त्वाचे ठरले सोनारपाडा टीमसाठी. त्यामुळे चांगल्या गोलंदाजाला टार्गेट करणं हे दत्ता ठाकूरचं नेहमीच काम राहिलेलं आहे. इथे चेंडू हवेत आहे. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक दत्ता ठाकूर 0वरती बाद. पवनने एक चांगला झेल टिपलाय आणि दत्ता ठाकूरचा डाव संपलाय. स्वतःवरती नाराज आहेत, कारण ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. विराज मुंडेकडे चांगलं याच 2-3-4 वर्षाचा तुम्ही जर कालावधी पाहिला तर विराज मुंडे हे नाव भरपूर चर्चेत आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली आहे. शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूला मागणी असते. मात्र जास्तीत जास्त ग्रामीणवरती फोकस केलंय विराजने. आपल्या स्क्रीनवर बघू शकाल. दिव्या एंटरप्राइजेसच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. सौजन्य विराजला तुम्ही बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती. सुपर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते क्लिएटी विथ क्वालिटी या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. दिपेश मुंडेंचं आम्ही यासाठी नेहमी कौतुक करत असतो, जेव्हा जेव्हा ते आमच्या सोबत असतात. नेहमी संपर्क क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा ते आमच्या नेहमी संपर्कात असतात. पिंटू पाटील यांना विनंती असेल या कुशल श्रीशार स्पोर्ट सापा टीमचे पुरस्कर्ते. पिंटू पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. समीर पाटील आलेत. इथे चेंडू लिडिंग एज होतोय. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने खातं उघडलं जातं ते समीरचं. एक 22ची धाव आली होती म्हणजे 3 धावा धापलकवती लागल्यात. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे गावदेवी सोनारपाडा टीम. मागच्या वर्षी बाबूशेठ चषक स्पर्धेमध्ये सुद्धा आपण अर्धशतक पाहिलं होतं. भिवंडीची एक स्पर्धा तुम्ही पाहिली केंद्रीय राज्यमंत्री चषक, तिथेही समीर पाटीलचं अर्धशतक म्हणजे अनेक अर्धशतक याही खेळाडूच्या नावावरती राहिलेत. अनेक विकेट हॅट्रिक समीर पाटीलच्या नावावरती आहेत. अष्टपैलू खेळाडू आहे आणि सातत्याने खेळाडूंना तो मार्गदर्शन देत असतो. यंगस्टर खास करून विराज. चेंडू कार्पेटच्या साइड खेळत आहेत. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत आणि ओमकारचा पाय सीमारेषेला लागलाय. त्यामुळे धावा 4 मिळतील. समीरच्या खात्यामध्ये येईल पहिला चौकार. आणि तिथे आमचे जे लाडके प्रेक्षक आहेत त्यांनी लगेच सांगितलं की हा चौकार आहे. त्या लाडक्या प्रेक्षकांचंही कौतुक.
आय थिंक सोनारपाड्याचे प्रेक्षक आहेत मला वाटतं. सोनारपाडा संघालाही भरपूर सपोर्ट असतो. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट ज्यावेळी ते खेळतात. 7 धावा धापलकवती लागल्यात. विराज राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे आणि धावाही 4 मिळतील यासाठी मी समीरचा परिचय दिला. अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि आता बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. धापलकावती लागले. फटकेबाजी आता चांगली सुरू केली आहे. समीर पाटील या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि आपला अनुभव तो आता पणाला लावतोय. कोणाच्या विरोधात तर विराजच्या. इथेही फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक चांगला झेल टिपलाय आणि समीर पाटीलचा डाव संपलाय. अनिकेतने एक चांगला झेल टिपलाय. विराजच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. वाई विराजने खर्च केल्या मात्र समीर आणि दत्ताची 2 महत्त्वाचे विकेट सुद्धा त्यांनी घेतले त्या मॅच मध्ये. नंतर श्रवण ठाकूर आलेत, स्वतः कॅप्टन आलेत. गावदेवी सोनारपाडा टीमचे खाडीच्या विरुद्ध खूप चांगली बॅटिंग केली श्रवणने. उपयुक्त धावा केल्या. खास करून विशाल मात्रे ज्यावेळी गोलंदाजी करत होते खाडीचे त्यांच्या विरुद्ध स्वीपचे काही लाजवाब चौकार तुम्ही पाहिले. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. फलंदाजांना सूचना असेल आपल्याला वेळेवर सामने कव्हर करायचे लक्षात घ्या. मग अशी ड्रॉ आपण केला. त्या ड्रॉच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आदर्श 11 पडले संघाला पुढे वाटचाल मिळाली. वैभव म्हात्रे आले होते कॅप्टन. तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. आता त्यांना फक्त वाट पाहायची की कौसा आणि सापाड मध्ये कोण जिंकेल. त्या टीम बरोबर त्यांना सुपर 8 ची मॅच खेळायची. 2 सुपर 8 च्या मॅचेस झालेल्या आहेत. ही तिसरी सुपर 8 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 48 ग्रामीण संघाने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता आणि बघायचं सुपर 4 मध्ये 2 संघ ऑलरेडी पोहोचलेत. जय हनुमान निर्जे पहिला संघ ज्याने वडोली बी संघाला 40 धावा चेस करून दिल्या नाही 5 ओव्हरमध्ये. त्यानंतर दुसरा संघ जय हनुमान आपण पाहिलं दुसरा संघ एक सागाव संघ तुम्ही पाहतायत. तोही संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये त्या टीमने 63 धावा केल्या होत्या वाडेकरच्या विरुद्ध सुपर 8 च्या मॅच मध्ये. आणि तिसरी सुपर 8 च्या मॅच मध्ये आगासन संघाने 47 केले आहेत मात्र 11 वरती 2 विकेट आतापर्यंत गेले आहेत. बघायचे नागराजचं राज तुम्हाला आता पाहायला मिळेल का या मॅच मध्ये की ज्या अनिकेतने या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलंय ते अनिकेत पाटीलच्या नावावरती ज्याने वैयक्तिक 61 धावा कुठल्या आहेत. तो अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये अजूनही अनिकेतला या मॅच मध्ये खातं उघडायचंय. मच्छिंद्र पाटील किंग ट्रॉफी मध्ये एकमेव अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं आणि तो अर्धशतक ठोकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गावदेवी सोनारपाडा संघाचा सलामीवीर फलंदाज अनिकेत पाटील. आत्ताच अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग तिथेही मालिका वीर समानकरी ठरला होता मात्र त्याच्या समोर एक अनुभवी गोलंदाज नागराज. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहिलं तर व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये त्यामुळे अनिकेतचं खातं उघडलं जाईल एक सिंगलने. बॅटची कडा होती त्यामुळे कदाचित नागराजने अपील केलं नाही त्यालाही माहिती आहे. 12 वरती 2 विकेट गेलेत. राजा दिवेकर आमच्या सोबत आहेत. मॅन फ्रॉम वडू नवगर भिवंडी आणि चांगली स्कोरिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केली आहे. मच्छिंद्र सर अचूक माहिती आपल्याला दिली आणि ती माहिती आपण खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. नागराज उसारगर गावेंकडनं गोलंदाजी ते करतायत. सेकंडला आता मात्र डावखऱ्या त्याचा बॅटर आपण पाहतोय. श्रवण ठाकूरला तुम्ही पाहतायत. एक फ्लेक्सिबल क्रिकेटर आहेत श्रवण ठाकूर तुम्ही पाहतायत. फिटनेस त्यांचा खूप चांगला आहे. स्वीपचे लाजवाब फटके ते मारतात. सिंगल डबलला ते खास करून प्राधान्य देतात आणि त्या सिंगल डबलचीच गरज आहे या मॅच मध्ये गावदेवी सोनारपाडा टीमला. कारण फारसं टार्गेट मोठं नाहीये. 48 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. नागराज हलक्या हाताने खेळत आहे. सॉफ्टवेअरचा वापर केलाय. पुश करो खुश रहो हे सांगत असणार. हाच तर मी उल्लेख केला श्रवण ठाकूरचा. कारण सिंगल डबल तो फारशा केंद्रित करतो आणि त्या क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचे आहेत. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला षटकार चौकार येणार नाहीये. धावपल करतो धावा 13 लागल्यात. 2 विकेट गमावलेत. मच्छिंद्र पाटील सरांना तुम्ही पाहतात आमच्या समेत. उद्याही ते आमच्या समेत असतील घेसर ट्रॉफी मध्ये.
आणि समीर सोमने उद्या आमच्या सोबत नक्कीच त्यांचा आवाज तुम्हाला घेसर स्पर्धेमध्ये आई गावदेवी चषक घेसर आणि उसारगर संघ सुद्धा त्या स्पर्धेत बचित सर उद्या खेळणार आहे 5व्या मॅच मध्ये. प्रत्येक दिवशी तिथे 12 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. वारंवार स्वीपचा प्रयत्न करतायत. अपील स्ट्रॉंग आहे नागराजचं. मात्र पंच महेंद्र सर सांगतायत लेग बायचा इशारा आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहूया एक्झॅक्ट काय घडलंय. हा राईट ओव्हर द विकेट. उसारगर गावेंकडनं गोलंदाजी करतायत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न नाही. योग्य डिसिजन आहे. योग्य डिसिजन आहे. ऑफस्टमच्या भरपूर वायर आहे. नागराजला ही माहिती आहे. मात्र अपील करणं हे गोलंदाजचं काम असतं. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता अनिकेत. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 14. 48 धावा. मी मगाशीच उल्लेख केला 40 धावांचं संरक्षण या स्पर्धेमध्ये जयवर्मन निर्जेने केलेलं आहे. तेही वडवली बीच्या विरुद्ध. वडवलीने 45 धावांचं संरक्षण केलंय. त्यामुळे 48 आपण पाहिलं तर चांगल्या धावा आहेत. त्याचं कारण विराटची 2 षटके या मॅच मध्ये असू शकतात. 15 धावा धापालकर लागल्यात. मचिंद्र सर या स्पर्धेचा 6वा दिवस आहे. मात्र एक गोष्ट मी हेरली. ती गोष्ट म्हणजे ज्या एंडने धावा येतात त्या एंडने नवीन गोलंदाजाचा वापर केला तरी ज्या एंडने धावा येत नाहीये त्या एंडने मुख्य गोलंदाज वापरतात. ही एक समस्या राहिली या स्पर्धेमध्ये. त्यामुळे गोलंदाजाला बऱ्याच वेळा मार पडतो. त्यावेळी चर्चा होती की मी चांगली गोलंदाजी टाकली होती. मात्र ते षटक उसारगाव एंडकडनं होतं. मग एक्सप्रिया मॉल एंडकडनं गोलंदाजी करणं एक इथे स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि याच खेळासाठी अनिकेत जाणला जातो. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अनिकेतने मारले होते आणि 8व्या बॉलवरती षटकार मारला होता. हाही विक्रम या सीझनमध्ये त्याच्या नावावरती राहिलाय. एक मालिकावीरचं पारितोषिक त्याने पटकावलंय. आदर्श ट्रॉफीमध्ये ते उत्कृष्ट फलंदाज होते. त्यामुळे लयमध्ये दिसत आहेत अनिकेत पाटील या सीझनमध्ये. याही स्पर्धेत त्याची एक वेगळी छाप सोडली. त्यामुळे अनिकेतलाही माहिती ही मॅच आपल्या टीमसाठी किती महत्वाची आहे. ओमकार मडवी यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब आहे आकाशन टीमची. 2 मिळतील. हे पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा ज्यावेळी बाबूशा समालोचन करत होते तेव्हाही आपण हे चित्र पाहिलं. ज्यावेळी नागराज आणि विराज बॅटिंग करत होते तेही जिथे 3 मिळत होते तिथे त्यांनी 2च धावा घेतल्या. इथेही असं वाटलं 3 मिळतील मात्र 2च मिळाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावपलका धावा लागले ते 21. खेळ अजूनही शिल्लक आपण पाहतोय आणि 18 चेंडूमध्ये 27 धावा अजूनही करायच्या या मॅच मध्ये. 9.00च्या सरासरीने त्या गावदेवी सोनारपाडा संघाला. मात्र पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गेल्यात. या इनिंग मध्ये 2च विकेट गेल्यात. त्यामुळे 26ही चालतील गावदेवी सोनारपाडा टीमसाठी. समीरला ही माहिती. मॅच खूप महत्वाची आहे. येणाऱ्या काळामध्ये समीर पाटील यांचा संघ तुम्हाला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळताना दिसताना. घेसरच्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. काल मला आठवतं आय थिंक बाबूशेठ चषक आडीवची स्पर्धेची काही लाईव्ह ड्रॉ झाले. तिथेही उसारगरची मॅच आय थिंक मला वाटतं 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तिथेही समीरचा सोनारपाडा संघ त्याही स्पर्धेमध्ये खेळणार आहे. घेसरच्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये गावदेवी सोनारपाडा संघ सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. बैलगाडी क्षेत्र असेल, क्रिकेटचं क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रांमध्ये आपण पाहिलं तर सोनारपाडा गाव ओळखला जातो. पिंटू पाटील साहेबांचं आगमन झाले. पुरस्कर्ते कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापा टीमचे. सोनारपाडा म्हटलं तर सोन्या बैल 50-50 जयेश पाटील ऑनलाईन ही स्पर्धा पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. कार्यसम्राट माजी सरपंच मुकेश पाटील साहेब असतील त्यांचेही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ही सर्व मंडळी क्रिकेटला प्रचंड प्रेम देतात. क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. मग बैलगाडी क्षेत्र असेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 रन. आणि विराजला माहिती आहे माझं एक षटक खूप महत्वाचं आहे. कमलाकर पवार सुद्धा मला वाटतं आलेत निजेगावचे हरिभक्त परायण. तर या कमलाकर पवार आपली हार्दिक स्वागत. हार्दिक पांड्या कक्षामधनं ते सामना एन्जॉय करतात. मला आठवतंय निजेगावचे आहेत. मात्र पहिल्या मॅच पासून कमलाकर पवार साहेब उपस्थित आहेत निजेगावचे. विराज चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. अनिकेतलाही माहिती आहे विराजचे षटक संपल्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज ओमसे आगासनला वापरावे लागतील. त्यात एक अनिकेत मुंडेच एक षटक असू शकतं जे फिरकी गोलंदाज आहेत.
ओमकार पाटील स्वतः चांगले गोलंदाज आहेत. 17 बॉलमध्ये 27 रन्स या मॅच मध्ये करायचे. बघा किती चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आहे. सुपर स्पोर्ट आगासनचीच ही वाहिनी आहे. दीपेश मुंडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक. हाही चांगला चेंडू होता. आय थिंक दुसऱ्या मॅच मध्ये मला वाटतं दीपेश मुंडे खेळले होते या स्पर्धेत किंग ट्रॉफी मध्ये. आज नाहीयेत. ऑपरेटरच्या भूमिकेत सुद्धा असतात ते सातत्याने. दीपेश 2000 रुपये सुद्धा ते पराभूत झालेत. बघा विशाल आम्हाला माहिती देत आहेत. विराज गोलंदाजी मार्कवर. सेकंडला श्रवण ठाकूर. चांगली गोलंदाजी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. प्रत्येक इनिंगला 2 रिव्ह्यूज सुद्धा तुमच्याकडे आहेत. व्हाईटसाठी सुद्धा तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता आणि हाईट फॅक्टर बीमरसाठी तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता. चांगली बाब आहे. किंग ट्रॉफीमध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतं. 22 वरती 2 विकेट गेलेत. 48चं टार्गेट आहे. सुरुवात चांगली केली होती नागराज आणि करणने, मात्र त्याचं सातत्य टिकवता आलं नाही ओमसे आगासनला. मात्र 48 ही चांगलं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिले मागच्याच मॅच मध्ये 51 धावांचं संरक्षण केलंय कौसा टीमने. ज्युनियर ओमकारने चांगली गोलंदाजी केली. मात्र इथे फुटवर्कचा वापर नाहीये श्रवण ठाकूरचा. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. फक्त जंटल टच करायला गेले त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. वरती 2 विकेट गेलेत. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क खूप महत्वाची गोष्ट आहे. निरसन मडवी तुम्ही पाहतायत पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये आहेत. रेबल बैलाचे मालक. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अनिकेत मुंडे त्यामुळे चूक होणार नाहीये आणि फलंदाज बाद होईल. श्रवण ठाकूरची खेळी समाप्त. तिसरा धक्का गावदेवी सोनारपाडाला 22 वरती. धावा झालेत 26 अजूनही करायचे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 26 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अनिकेतला माहिती आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट इथं खेळावं लागेल आणि त्यासाठी समीर पाटीलने आता सिद्धेश पाटीलला प्रमोट केलंय. कारण इथे शेवटपर्यंत थांबून फायदा नाहीये. जे काय करायचंय ते आताच करायचंय कारण की यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल 26 या मॅच मध्ये करायचे. पुन्हा इक्वेशन सांगतो. आगासनचे पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गेलेत आणि सोनारपाडा गावदेवी सोनारपाडा टीमचे विकेट आता गेले 3 आणि 5व्या क्रमांकावरती सिद्धेश पाटील आलेत. विराज चांगली गोलंदाजी करतात. विराजने आतापर्यंत 10 चेंडू या मॅच मध्ये फेकलेत. 11 धावा खर्च केलेत. 3 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतलेत. केजू मुंडे नाहीये संघामध्ये. हा फायदा अपोजिट टीमला होऊ शकतो कारण त्याचा एक षटक भरपूर महत्त्वाचा असतो. बऱ्याच वेळा तो 2 षटकांचा स्पेल टाकतो. म्हणजे जेव्हापासून विराज मुंडे संघामध्ये आलेत तेव्हापासून केजू मुंडेने नेहमीच विराजवरती विश्वास दाखवलेला आहे. चौदा बॉल 26 हेच तर कॅल्क्युलेशन तुमच्याकडे पाहिजे ना. कोणत्या एंडने धावा येत आहेत, कोणत्या एंडने तुम्हाला सिंगल डबल घ्यायचे आहेत. उसारगर एंडकडनं एक षटक आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक पुन्हा एक्सप्रिया बॉल एंडकडनं. तिसरं पुन्हा उसारगर. ह्या गोष्टी भरपूर तुम्हाला महत्वाच्या आहेत. कोणत्या एंडने धावा बनतात, कोणत्या एंडने धावा बनत नाही, हे लक्ष तुम्हाला केंद्रित करणं गरजेचं आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ आहे. त्यासाठी तुम्हाला लक्ष मैदानात असणं गरजेचं आहे. विराज हलक्या हाताने खेळून काढलाय. सॉफ्ट एंडचा वापर केलाय. पुश करो खुश रहो. टिनू बेडेकर तिथे बघा. तन्मय प्रतिष्ठान संघ तुम्ही सातत्याने अंडरम क्रिकेटमध्ये पाहता आणि त्या टीमचे सर्वा टिनू बेडेकर. आय थिंक सर्व समालोचकांना सुद्धा त्यांनी तन्मयच्या नावाने झिपर सुद्धा देण्यात आले होते मागच्या वर्षी. तन्मय पॅकरचा कबड्डीचा संघ सुद्धा कमलाकर पवार साहेबांचं आगमन झाले. नेजेगावचे हरिभक्त परायण त्यांचं हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो. पहिल्या मॅच पासून ते इथे उपस्थित आहेत. आय थिंक चंदन भगत यांची स्पर्धा झाली होती नेजे इथे आयरेगाव चषक. तिथेही त्यांची सातत्याने उपस्थिती होती. 23 धावा झाल्यात. अर्धलक्ष पार केलंय. 48चं टार्गेट या मॅच मध्ये म्हणजे 25 रन्स अजूनही करायचे आहेत. 13 बॉल 25. मॅच क्लोज जाईल. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल असं वाटतंय. कारण ज्या पद्धतीने दोन्ही टीम्स आहेत आगासन आणि सोनारपाडा दोन्ही बॅलन्स संघ आहेत. दोन्ही टीमची चर्चा टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच राहिली आहे. वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये अनिकेतकडे.
षटक क्रमांक 30 रन समाप्त होईल. विराज मोंटेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने फक्त 12 रन दिले आहेत आणि 3 विकेट विराजनेच घेतल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आता चेंडू शिल्लक आहेत 12. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आणि 25 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. विकेट न गमावता 24 चालतील. अनिकेत आणि सिद्धेश पाटीलला माहिती आहे जे काय करायचे ते आपल्यालाच करायचे. 12 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. बॅटची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेली आहे. थोडस जलपान करत असताना खेळाडू कौसा संघ आणि सापाड संघ आपण रेडी राहायचे. कौसा संघ तुम्हाला मेन एंट्री मध्ये यायचे लक्षात घ्या. कौसा संघाच्या विरुद्ध सापाड टीमने टॉस जिंकलाय. कुशल श्रीषा स्पोर्ट पिंटू पाटील यांचा संघ. कौसा संघ संपूर्ण टीमला घेऊन आपण यायचंय मेन एंट्री मधनं लक्षात घ्या. संघनायक ज्युनियर ओमकार पाटील ही सूचना आपल्यासाठी आहे. 23 झालेत 25 अजूनही हवेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 25 विकेट न गमावता 24 चालत आहेत. 23 झालेत. सॉरी दशरथ म्हात्रे यांच्याकडनं अनिकेतसाठी एक पारितोषिक आले. चला फिल्डिंग लावायची आहे. आगासन सॉरी दशरथ म्हात्रे यांच्याकडनं अनिकेत पाटीलसाठी एक पारितोषिक आहे. चल प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइस. अनिकेत पाटील या मॅच मध्ये 7 धावांवरती तो आता बॅटिंग करतोय. 6 चेंडूचा खेळ त्याने केलाय. सिद्धेशने 1 बॉलचा खेळ केलाय. तो 1 वरती बॅटिंग करतोय आणि त्या गोलंदाजी करण्यासाठी आलेत ओमकार पाटील. मागच्या मॅच मध्ये ज्युनियर ओमकार चमकला होता ज्याने काय गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये कौसा टीम साठी. आणि तोही संघ पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये सापाड टीमच्या विरुद्ध त्यांना खेळायचंय. चला जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल 25 स्पीडअप करायचंय. येणारे 12 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज सिद्धेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटची कडा आणि करण बेडेकरने एक चांगला झेल टिपलाय. 23 वरती 4था धक्का मैदानाच्या आतमध्ये गावदेवी सोलारपाडा संघाला. ते थोडेसे नाराज आहेत. सॉरी धीरज म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये अनिकेतसाठी. आमचे मित्र दशरथ म्हात्रे यांचे सुपुत्र धीरज आणि त्यांचे चिरंजीव आपण मध्ये सोसिकला तुम्ही पाहते त्याच्या नावाने प्रत्येक षटकाराला अनिकेतला 500 रुपयाचं कॅश प्राइज. तर धीरज म्हात्रे आपण आला असाल तर या सोनारपाड्याचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवरती ओमकार पाटीलला विकेट मिळाली. विकेट 4 गेलेत आता सोनारपाड्याच्याही. पहिल्या इनिंग मध्ये आकाशांचे 5 गेले होते. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स या मॅच मध्ये करायचे. ज्यावेळी 48 झाल्या त्याच वेळी मी उल्लेख केला की विराजचे 2 षटक या मॅच मध्ये असतील. अनिकेतचं 1 षटक, नागराजचं 1 षटक आणि आता ओमकार गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. राहुल केने आलेत बॅटिंग करण्यासाठी. हाही एक चांगला फलंदाज आहे. कमी चेंडू जास्त धावा बऱ्याच वेळा याही खेळाडूने बनवलेत. आज बॅटिंग आली आहे त्यामुळे सिद्ध करावी लागेल. आणि क्रिकेट या खेळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. 24 धावा झाल्यात. अजूनही 24 करायचे आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 11 बॉल 24. एका बाजूला ओमसे आगासन, दुसऱ्या बाजूला गावदेवी सोनारपाडा. फटका चांगला आहे. राहुल केनेने हा चेंडू सरळ पाठवून दिलाय पलावा सिटी मध्ये. सिक्सर.
राहुल केने कमी चेंडू जास्त धावा हे समीकरण या फलंदाज आहे आणि असं राहुल केने असा फलंदाज आहे कोणत्या एंडने तो षटकार मारू शकतो असं नाही. उसागर एंडकडनं गोलंदाजी झाली तर षटकार लागणार नाहीये. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. या षटकाराने मॅच खुली झाली आहे. अनिकेत सातत्याने त्याला मार्गदर्शन देत आहेत एक्झॅक्ट काय करायचं आहे ओमकारच्या विरोधात. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. स्वतःवरती राहुल थोडेसे नाराज आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक बघा हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 9 चेंडू 18 धावांची गरज. विकेट न गमावता 17 चालतायत सोनारपाडाला कारण त्यांच्या 4 विकेट गेल्या आहेत. आगासनच्या 5 विकेट गेल्या आहेत. टॉस सुद्धा सोनारपाडाने जिंकले. हाही प्लस पॉइंट आहे. आता विकेट शाबूत ठेवावे लागतील या मॅच मध्ये. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नागराज. 1 रन्स इथेही मिळाले. धावसंख्या 31. आता चेंडू शिल्लक आहेत 8 धावा करायचे 17. 8 चेंडू 17 धावांची गरज. 16 चालतायत विकेट न गमावता. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. काय मॅच रंगली. 48चं टार्गेट होतं. दत्ता शून्यावरती बाद झाले. समीरने या मॅच मध्ये 10 धावांचं योगदान दिले. सिद्धेश पाटील 1 रन्सवरती ते जेलच्या स्वरूपात बाद झाले. मॅच रंगत या दिशेने आता वाटचाल करते. 8 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. म्हणजे जोपर्यंत अनिकेत आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत ते कधीही गावदेवी सोनारपाडा टीमला ही मॅच जिंकून देतील. 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओमकारचे येणारे 2 चेंडू या मॅच मध्ये भरपूर महत्वाचे आहेत. शेवटच्या षटकात कदाचित तुम्हाला अनिकेत मुंडे गोलंदाजी करताना दिसतील ज्या गोलंदाजाने 6 बॉलमध्ये 6 धावांचं संरक्षण 3 वेळा केलंय ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यामुळे त्याच्यासाठी धावा किती राहतील हे महत्वाचं आहे या मॅच मध्ये. लेग स्टंपच्या बाहेर होता. ओमकारचे दोन्ही हात डोक्यावर जरूर गेलेत. मात्र महेंद्र भवर सांगतायत की हा वाईट बॉल आहे. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. अनिकेत थोडक्यात बचावलेत. थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर थोडेसे जास्तच ते शफल झाले होते. धावा झाल्यात 32. 16 धावांची अजूनही गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकेट न गमावता 15 चालतायत. मात्र लिगली 16 धावांची गरज आहे 8 चेंडू मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. ओम से आगासन सूचना आम्ही तुम्हाला सातत्याने का देत होतो. फायनल मॅच सेमीफायनल मॅचेस क्वार्टर फायनल मॅचेस अजूनही बाकी आहेत या स्पर्धेतील. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर आयोजित किंग ट्रॉफी ज्या ट्रॉफीची नेहमीच चर्चा असते. फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून आलाय पॉइंटच्या दिशेने. चौकार. समीकरण बदलले. चेंडू शिल्लक आहेत 7 धावा करायचे आहेत 12. 11 चालतायत सोनारपाड्याला विकेटच्या आधारावरती कारण त्यांचे विकेट 4 गेलेत. आगासनचे 5 गेलेत. टॉस सोनारपाडाने जिंकलाय या मॅच मध्ये. टॉस का बॉस सुद्धा सोनारपाडा संघच आहे. त्यामुळे 7-12 करायचे आहेत. आणि मी मगाशीच तर उल्लेख केला जर अनिकेत आणि राहुल जर मैदानात थांबले तर नक्कीच ते मॅच जिंकून जातील या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि टायमिंग बघा किती चांगलं आहे. अनिकेतच्या बॅट मधून आलाय सिक्सर. मागणी करण्यात आली का अनिकेत हॅलो बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. 6 चेंडू मध्ये आता 6 करायचे आहेत. 5 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. 5 चालतायत विकेट न गमावता. पुन्हा इक्वेशन सांगतोय. आगासनचे 5 विकेट गेले. सोनारपाड्याचे 4 विकेट गेले. टॉस सोनारपाडाने जिंकलाय हे लक्षात घ्या दोन्ही खेळाडू. या सूचना आम्ही सातत्याने देत असतो. मात्र 19 धावा एकाच ओव्हरमध्ये ओंकारने खर्च केल्या. 12 बॉलमध्ये 25 ची गरज होती. आणि उसारकर गाव एंडकडनं जर षटक तुम्ही पाहिलं तर हा महागडच समजावं लागेल. अनिकेत मी मगाशीच उल्लेख केला हा रायझिंग स्टार आहे सोनारपाडा गावाचा कारण त्याचं फ्युचर खूप चांगलं आहे पुढे. ज्या पद्धतीने तो आता क्रिकेट खेळतोय गोलंदाजी बॅटिंग फिल्डिंग सातत्याने तो चांगली करतोय. चला कौसा संघ आपण ही मेन एंट्री मध्ये यायचंय. 6 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. विकेट न गमावता 5 चालत आहेत. दत्ता शून्यावरती बाद झाल्यानंतर जिम्मेदारी घेतली अनिकेतने.
खास करून समीरचं कौतुक करेल. दत्ता ठाकूरची विकेट गेल्यानंतर समीरने 2 बॅक टू बॅक चौकार मारले, तेही विराज मुंडेच्या विरोधात, तेही फायदेशीर ठरतील या मॅच मध्ये. हा कौसा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मेन एंट्री मधून येत असताना त्यांना बॅटिंग करायची सापाट टीमच्या विरुद्ध पुढच्या मॅच मध्ये. 6 चेंडू 6 धाबा या मॅच मध्ये करायचे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत आलेत. बऱ्याच वेळा अनिकेतने 6 बॉल 6 चेंडू मध्ये 6 धावांचं संरक्षण सप्रा मैदानामध्ये मला आढळतंय बऱ्याच वेळा केलेलं आहे. आता त्याच्यासमोर राहुल केने आहेत. अनिकेत 17 वरती बॅटिंग करतात या मॅच मध्ये. अनिकेतने 8 बॉलचा खेळ केला या मॅच मध्ये, तो 17 वरती बॅटिंग करतोय. एससीसी ट्रॉफी मध्ये सुद्धा धावांचा पाऊस पाडला होता अनिकेतने. फटका चांगला आहे, मॅच फिनिश होईल का? राहुल केनेने ही मॅच फिनिश केली आणि गावदेवी सोनारपाडा संघ पोहोचलाय किंग ट्रॉफीच्या सुपर 4 मध्ये. अभिनंदन समीर पाटील. घोषित करू. जबरदस्त जबरदस्त कामगिरी. समीर पाटील तुमची एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे मला वाटतं. आय थिंक दिली का काल? बाकी आहे ती घेऊन जा. जबरदस्त मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करणार आहोत. 48चं टार्गेट होतं.